आजचा रंग आहे लाल. लाल रंग हे बलिदानाचं प्रतीक आहे. अनेक वर्ष अनादी कालापासून अनेक शौर्यवान लोकांनी जेव्हा या भूमीसाठी बलिदान दिलं तेव्हा ही भूमी टिकली, तेव्हा ही भूमी सजली. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत जर कुठला रंग हे बलिदानाचं शौर्य लोकांना सांगत असेल तर तो लाल रंग आहे. आणि शक्तीची उपासना करायची असेल, देवीची उपासना करायची असेल तर लाल रंग हा हवाच. आणि म्हणून नवरात्रीमधला ह्या दिवसाला लाल हा रंग. आणि लाल रंगाबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर देवी सांगायची झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावातील श्री चामुंडेश्वरी देवी. चामुंडेश्वरीचा रथ एकदा एका उत्सवाला बाहेर काढला गेला. अनेक आधीपासूनचे तिचे परमभक्त तिथे होते. पण त्या एका वर्षी अचानक असं घडलं की देवीला जो बळी द्यायचा आहे तो देता नाही आला. आणि मग तो रथ बाहेर पडल्यानंतर ती मूर्ती हलायला लागली. आणि हलायला लागल्यानंतर त्यांच्यातलाच एक परमभक्त जो पाटील आहे, बाळकृष्ण अनंत पाटील, ह्यांच्या पायावरनं तो रथ गेला. तो रथ पायावरनं गेला आणि ती करंगळी तुटली आणि त्याच्यातनं रक्त भळाभळा व्हायला लागलं. ते रक्त वाहिल्यानंतर तो रथ पुढे व्यवस्थित गेला आणि पूर्ण उत्सव व्यवस्थित पार पडला. शेवटी रक्ताचा अभिषेक झाल्यानंतरच, रक्त सांडल्यानंतरच ती देवी शांत झाली. म्हणून ते जागृत देवस्थान मानलं जातं. आणि लाल रक्ताने पावन झालेली श्री चामुंडेश्वरी म्हणून तिला ह्या दिवशी नमन. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.